जे काही नेत्यांची इच्छा काय आहे, कार्यकर्त्यांच्या इच्छा अनेक असतात आणि मला वाटतं की याच्याबद्दल अंतिम निर्णय आदरणीय एकनाथरावजी शिंदे घेतील आणि जी काही यादी सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजीकडे देतील त्या माध्यमातून ते फोन करतील आणि एकदा कागद समोर आला का समजा शपथविधी होते. धाकधूक वाटते का? अशी धाकधूक वाटते, परीक्षेला बसल्यासारखी धाकधूक वाटते. आता कसं आहे, ज्यावेळेस मुख्यमंत्रीची घोषणा झाली एका लगेच मंत्रिपदाच्या यादीमध्ये जे जे लोक असतात ते येतात, परंतु अंतिम निर्णय नेत्याला घ्यावं लागतं आणि प्रमुख नेते आमचे जे आहे ते एकनाथ शिंदे साहेब आहेत. ते जे निर्णय घेतील ती त्यांच्याकडेच औषध आणि गोळी आहे धाकधूक दूर व्हायची. महेंद्रजी, नवीन कपडे तुम्ही शिवलेले आहेत एकदम. काय सांगाल, धाकधूक वाटते? शपथविधीला काही वेळ बदलाय. नाही नाही, आम्हाला शपथविधी संदर्भात अजिबात काय धाकधूक वगैरे नाही आहे. कारण आम्हाला आनंद या गोष्टीचा आहे की पुन्हा एकदा राज्यामध्ये महायुतीचं सरकार आलेलं आहे. देवेंद्रजी मुख्यमंत्री म्हणून विराजमान होत आहेत. परंतु आम्हाला अभिमान आहे की आम्ही जो साऱ्या आमदारांनी जो 2.5 वर्षापूर्वी जो उठाव केला आणि त्यानंतर आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाले आणि जे काम त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रासमोर उभं केलं आणि जो आज यश जे संपूर्ण महाराष्ट्राला मिळालेलं आहे ते शिंदेसाहेबांमुळे मिळालेलं आहे. त्यामुळे आम्हाला या सगळ्या गोष्टीचा महायुतीचं सरकार राज्यामध्ये आलं याचा आनंद आहे. बरोबर. खरं तर या ठिकाणी सगळे नेते बसलेले आहेत. काय सांगाल प्रकाशजी? रिलॅक्स सगळे बसलेले आहेत एकदम. धाकधूक वाटते कारण शपथविधी काही वेळेतच होतोय आणि नेमकं कोण कोण शपथविधी घेणार या संदर्भात उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. नाही, धाकधूक वाटायचा प्रश्न नाही. आज महायुतीच्या सरकारचा नवीन सुरुवात होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि निश्चितपणानं उद्या होणाऱ्या शपथविधीसाठी सुद्धा लोकांची उत्सुकता आहे, तशी आम्हा लोकांची उत्सुकता आहे आणि अपेक्षा आहे, खात्री आहे. खात्री म्हणता येणार नाही, पण अपेक्षा मात्र निश्चित आहेत, सगळ्यांनाच आहेत निश्चितच. सर काय सांगाल? कारण की खरं तर ज्या पद्धतीनं लोकसभा निवडणूक झाली अगदी 360 पूर्ण वेगळं चित्र जे आहे ते विधानसभेला बघायला मिळालं होतं. महायुतीला मोठं यश बघायला मिळतंय जे आजपर्यंत कधी बघायला नाही मिळालं. काय एकूण परिस्थिती वाटते? कारण सगळेच आता एकत्र आहेत. काय नेमका गप्पा काय चालू आहेत? नाही, हे जे यश मिळालेलं आहे तिन्ही नेत्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे. मुख्यतः माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीचे निर्णय तळागाळातल्या लोकांसाठी म्हणजे अंगणवाडी सेविका असेल, ग्रामरोजगार सेवक असेल, कोतवाल, पोलीस पाटलांपासून प्रत्येक घटकासाठी आणि आमच्या लाडक्या बहिणी आहेत, तर या सगळ्यांसाठी जे निर्णय घेतले त्याचा परिणाम म्हणून हा रिझल्ट आलेला आहे. मी मनापासनं माननीय एकनाथ शिंदेसाहेब, माननीय देवेंद्रजी आणि माननीय अजितदादा तिघांचे अभिनंदन करतो. फक्त अपेक्षा अशी आहे की मराठवाडा आमचा पाठीमागे आहे. मराठवाड्याला या सगळ्या आगामी या सगळ्या विस्तारामध्ये योग्य ते स्थान हे मिळालं पाहिजे. मराठवाड्याला स्थान मिळालं पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. सर तुम्ही तर इतके वेळा निवडणूक लढवली आहे, 8 वेळा निवडणूक लढवली आहे, 5 वेळा तुम्ही जिंकून आलेला आहात आणि आता एकदम रिलॅक्स सगळे बसलेले आहेत. नेमकी काय गप्पा चालू आहेत? आणि आता खरं तर उदयजीने जेवायला बोलवलं होतं आणि आमदारांची चर्चा होती, त्यामुळं आम्ही इथं जेवायला आलो. आणि खरं तर मी माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन आणि स्वागत करतो की त्यांना ही संधी पुन्हा या ठिकाणी मिळाली. परंतु ही संधी खूप आशानी आहे आणि विशेषतः मी ज्या प्रांतातून येतो मराठवाड्यातल्या जनतेला खूप अपेक्षा आहे. मराठवाडा हा पाण्यापासून वंचित राहिलेला आहे. आमचं अजूनही सिंचन 11% पुढे जाऊ शकलं नाही. त्यामुळं या क्षेत्राकडं, उद्योग क्षेत्राकडं देवेंद्रजी लक्ष देतील अशी अपेक्षा आहे आणि त्यांनी द्यावं ही रास्त अपेक्षा आहे. मराठवाड्याला न्याय होणं अपेक्षित आहे. हां, मराठवाड्यामध्ये शाश्वत पाणी नाही, ते शाश्वत पाणी मराठवाड्याला मिळालं पाहिजे ही आमची अपेक्षा आहे. मग ते नारपार असेल, तापी असेल, दमणगंगा असेल, या भागातलं पाणी, या पाण्यावर आमचा अधिकार टाकला पाहिजे आणि मराठवाड्याला पाणी दिलं पाहिजे ही अपेक्षा आमची. शेतकऱ्यांचे अनेक मुद्दे होते. खरं तर ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांसाठी गेल्या 2.5 वर्षामध्ये निर्णय घेण्यात आले, तुम्हाला वाटतं हेच निर्णय पुन्हा एकदा 2.5 वर्षांमध्ये पुढच्या काही वर्षांमध्ये अशाच पद्धतीनं निर्णय घेण्यात यावे आणि नेतृत्व त्यासाठी सक्षम असायला हवं? अर्थात माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये हे सर्व झालेलं आहे आणि त्यावेळेस देवेंद्रजी उपमुख्यमंत्री होतेच ना, त्यामुळं निश्चितपणे हे पुन्हा आहेच सर्व सोबत आणि निर्णय घेतील, काही अडचण नाही. पुन्हा मुख्यमंत्री म्हणून बघायची इच्छा कोणाला वाटणार नाही आपल्या नेत्याला मुख्यमंत्री म्हणून बघण्याची? प्रत्येकालाच वाटेल ना. पण आता निर्णय झालेला आहे, त्यामुळे काय पुन्हा निश्चितपणे लढेंगे, फिर से उतरेंगे मैदान में. तुम्हाला देखील मंत्रिपदा संदर्भात अपेक्षा? तो सर्वस्वी अधिकार माननीय शिंदे साहेबांचा, एकनाथ शिंदे साहेबांचा. एकनाथ शिंदे साहेब जे ठरवतील ते होईल. सुहासजी, तुमच्याकडची निवडणूक खरं तर मोठी महत्वाची होती कारण तुमच्याच व्यासपीठावर विरोधक देखील होते तुमचा प्रचार करताना. नाही, विरोधक म्हणता येणार नाही,
पण महाविकास आघाडीचे काही घटक ज्यांच्यानं आमचे पूर्वीपासून संबंध होते किंवा कामाच्या माध्यमातून ज्यांना आम्ही जोडले गेलो होतो, अशी लोक सगळी माझ्या व्यासपीठावरती होती आणि खूप मोठ्या फरकानं म्हणजे 78,000 मतांनी माझा विजय झाला. निश्चितपणे मागच्या 2.5 वर्षामध्ये आदरणीय आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा ह्या तिघांच्या माध्यमातून मतदारसंघामध्ये खूप मोठं काम झालं.